माननीय श्री भाऊसाहेब दामोदर कुटे यांचा 70व्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुटे हॉस्पिटल संगमनेर येथे आधार रक्तपेढीच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। तसेच या शिबिरात रक्ताच्या विविध तपासण्या जसे क्रेटिनिन, थायरॉइड फंक्शन टेस्ट, लिक्विड प्रोफाइल व गरजू रुग्णांसाठी 2D इको ECG या तपासण्या मोफत करण्यात आल्या। रक्तदान शिबिरासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद रक्तदात्याकडून घेतला आणि 70 पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले। रक्तदान शिबिराचे उद्घाटन सकाळी 10 वाजता करण्यात आले। याप्रसंगी विविध मान्यवर तसेच सुकेवाडी गावचे सरपंच सुभाष कुटे, विलास कुटे, विघ्नहर्ता लॉन्सचे प्रोप्रायटर राजेंद्र कुटे, दादासाहेब कुटे, सोनाली दादासाहेब कुटे, डॉक्टर विशाल पटेल, डॉक्टर हेमोदीन शेख, डॉक्टर सुनील दिघे, नानासाहेब गुंजाळ, मधुकर गुंजाळ, डॉक्टर सागर गांडोळे, संदीप भाऊसाहेब कुटे, विलास पावशे, गणेश गांडोळे, विजय कुटे, संजय कुटे, बाळासाहेब कुटे, रामदास कुटे, गणेश कुटे इत्यादी मान्यवरांनी धन्वंतरी पूजन तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस हार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून शिबिरास सुरुवात केली। शिबिराच्या उद्घाटनाने नंतर अल्प उपहाराचा कार्यक्रम आयोजित केला होता। सदरचे शिबिर यशस्वी करण्यामध्ये कुटे हॉस्पिटलचे मॅनेजर अण्णासाहेब थोरात, प्रदीप मेडिकलचे संचालक सुनील गागरे, रोहिणी गागरे, प्रभाकर ढमाले, डॉक्टर सोहेल पठाण, डॉक्टर कोमल गवांदे, डॉक्टर स्नेहल घुले, डॉक्टर राजश्री शरद अडसुरे, सागर सोनवणे, महेश गांडोळे, संदीप कणसे, गणेश आरोटे, ऋषिकेश कदम, किरण झिंजुर्डे, सौरभ हरगडे, ऋषिकेश मंत्री, अक्षय सोनवणे, नरेश वायकर, ज्ञानेश्वर जमदाडे, युवराज वाळुंज, मंगेश गायकवाड, गुंजाळ मामा, भाऊसाहेब मंडलिक, राजश्री इंगळे, प्रमिला कदम, पूनम बोंद्रे, साक्षी बनकर, वृषाली भालेराव, दुधवाले, प्रीती चव्हाण, साक्षी शिंदे, संगीता भालसिंगे, काजल कटके, समीर मुळे, योगेश काळे, धीरज सस्कर, विशाल ढोरे, अनिल भुसाळ, विकास भुजबळ तसेच आधार रक्तपेढीचे डॉक्टर शैलेश तोरकडी, सुरेश दवंगे, प्रदीप जाधव, सौ ज्ञानेश्वरी जाधव, प्रणव पलांडे, रासकर, सिमरन चौरे, शिवम फटांगरे, तक्षशिला रिपवते सर्वांनी मदत केली। याप्रसंगी उपस्थित सर्वांचे स्वागत व सूत्रसंचालन विलास प्रभाकर कुटे यांनी केले। शिबिरामध्ये रक्तदात्यांचे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। गाव माझा न्यूज संपादक वसुदेव गायके, संगमनेर।